कळती का? डोक्यावर पदर असावा, पदर 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 पदर. आता नका घेऊ, मी मागापासून बघते. काल सांगितलं होतं की नाही, तरी तशा भांडा कपाळ्यावानी बसले अजून. ऐका, संस्कृती असावी, शिक्षण मोस्ट इम्पॉर्टंट आहे. लोकांच्या घरी जाऊन संसार करायचा आहे, थोडं का होईना शिक्षण असलंच पाहिजे. सगळ्यात मोठं स्वयंपाक. आईचा लय लाड असतो घरी असलं की. ऋतुजा, अगं ऋतुजा, तू कशाला तुझ्या कोमल कोमल हात पिठात घालती? मी हाय ना खंबीर तुझी आई स्वयंपाक कराय. अगं लग्न झाल्यावर काय तू जाण रे वेती यासोबत. लग्न झालं तिथं आई नसती, कोण असती? कोण असती? बाया कोण असती? जगदंबेचा दुसरा अवतारच असतो ही. आणि काय गोडीच सांगते भाई. सासू चिडती तेव्हा हिला आई आठवती. मग ऋतुजा म्हणती, आई अंबाबाई मला कशी ग पावली, चपात्या येईना म्हणून माझ्यावर सासू धावली. आहा, चपात्या येईना. आता धावण नाही तर काय पुढलं करीन होय. पण पोरगी लय आग. पोरगी म्हणती, माहेरी कोण स्वयंपाक करायची? आई. हिथं आहे का? हिथं कोण आहे? सासू ती सुरच बदलती. ती म्हणते, आई अ आई, तुम्ही माझ्या आत्ती नाही, तुम्ही माझ्या आई. अय सासा हो, जी आत्ती म्हणती तीच आती असं म्हणती, जी आत्ती म्हणती तीच आती असं म्हणती, आणि जी आई म्हणती ती काशीला जाई असं काम आहे बरं का. मग नीट आयांपासून सांभाळून राहा. ती लगी प्रेमानं म्हणते, आई ओ आई. म्हातारी गुंगली, म्हातारी म्हणती, लोकाचं लेकरू येतंय, मला आई म्हणतोय म्हणजे मी किती चांगली आहे. तू सरक, मी चपात्या करते बरं का. राहिलं काय महाराज? लय सुना आगाऊ निघाल्या. जपून राहा बाबा हो, जपून राहा. हे जीवनामध्ये असं आहे बघा, जागेवर या म्हणून चांगलं राहायचं. काय का असं ना, चांगलं राहायचं. मग आता कमस म्हणून लग्न तर लावून दिलं महाराज. पण लग्नाच्या दिवशी जेव्हा वरात निघाली ना, आकाशवाणी झाली. ज्या बहिणीचं लग्न एवढ्या थाटा माटात करतोयस, त्याच बहिणीचा 8वा पुत्र तुझा काळ ठरणार आहे. कंसाला वाटलं मलाच मारणार हिच्या पोटी येणार असेल तर हिला एवढं थाटात पाठवायची गरजच काय. लगेच तलवार उपसली महाराज, गळ्यावर ठेवली. वसुदेव विनंती करतायत, आता तुमच्या बहिणी बरोबर ती माझी धर्मपत्नी आहे, तुझ्या प्राणाचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे. आणि मला सांगा, एका स्त्री हत्येचं पाप तुम्ही का तुमच्या डोक्यावर घेताय? स्त्री हत्या म्हणजे सगळ्यात मोठं पाप आहे. एवढं मोठं पाप तुम्ही का तुमच्या डोक्यावर घेताय? नका घेऊ, तुमचे सगळे वंश नरकात जातील. नको. मग काय, मी सांगतो तुम्हाला, आम्हाला दोघालाही बंदीगृहात ठेवा, आमचा 8वा पुत्र आम्ही तुमच्या स्वाधीन करू. ठरलं, बंदीगृहात ठेवलं. पहिला पुत्र जन्माला आला. मग कंस मामा म्हणला, पहिल्याला कशाला मार, आपल्याला मारणारा कोण आहे? 8वा आहे, पहिल्याला मारून फायदा काय? पण तिथं नारद आले. नारद, आख्या गावात एक तरी नारद असतोच. तुमच्या गावात नसून पण असतोच. निस्ती कळ लावायची आणि बाकीची भांडणं निस्ती बघत बसायची. नारद कंसाला म्हणला, येडा वेडा आहे का तू? देवावर विश्वास ठेवायला लागला? अरे देवाचं गणित कधी पलटन. 7 5 3 दशकांचा मेळा, एकतत्वी कळा दहावी हरी सांगता येत नाही. आणि जर देवाचं गणित पलटलं तर पहिला होईल 8वा आणि 8वा होईल पहिला. कळ लावलं गेलं. हे आलं, पहिलं लिकरू घेतलं, पहिल्याला गर गर फिरवलं, भिंतीवर आदळलं आणि मारून टाकलं. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा सगळे मारले. पण आता जी 8वा होता ती साधा नव्हता. मला सुंदर अशा श्रावण महिन्याचे दिवस होते. अष्टमीचा दिवस होता. श्रीकृष्ण जन्माला आले. जसे आले तसे 8 वर्षाचे होते. देवाला 8 हा आकडा फार आवडतो. कशामुळे? ऐका बरं का. जन्माला आले. कधी जन्माला आले? अष्टमीला. किती वर्षाचे? 8 वर्षाचे. बरोबर आहे. कितवे पुत्र होते? 8वे. जे दरवाजे होते ते देखील 8 होते. त्यांना 8 जास्त आवडतं. कारण ऐका, एक डोक्यासमोर घ्या, मराठीतलं एक. बरोबर आहे. गाठ मारल्याशिवाय एक येत? गाठ मारली की एक. 2 खाली गाठ आहे. 3 गाठ आहे. 4 गाठ आहे. 5 गाठ आहे. 6 गाठ आहे. 7 गाठ आहे. पण 8
का? नाही 9ला गाठ आहे, 8ला गाठ आहे का? नाही. आतल्या गाठीची लोक देवाला आवडत नाहीत. तसली कसनुकी जातच पांडुरंगाला पटत नाही महाराज. ती वर्ण तुलय भारीन तुल वर्ण दुसती नातून कुस्ती असला कार्यक्रम देवाला आवडत नाही. ज्या माणसाच्या मनात गाठ नाही तीच पांडुरंगाच्या जवळ जाऊ शकतो. मग आता हे 8 वर्षात जन्माला आले, देवकी माता रडतायत, म्हणतायत देवा तू देव जरी असला तरी कुठल्याच आईला आवडणार नाही लेकरू एवढं मोठं जन्माला आलेलं. प्रत्येक आईची अपेक्षा असते त्यानं माझं दूध पिऊन मोठं व्हावं, त्यानं माझ्या कुशीत खेळून मोठं व्हावं, त्यानं माझ्या हाताला धरून चालायला शिकावं, त्यानं माझ्या बोलीतून बोलायला शिकावं. हे प्रत्येक आईची अपेक्षा असते. देवा ते म्हणला गप्प आहे आई, थांब जरा, धीर धर. आईच म्हणायचे बरं का, ते आता निघालं मम्मी न पप्पा न मॉम न डॅड. पण मम्मीचा अर्थ बऱ्याच जणांना माहिती आहे. पप्पा म्हणजे काय हो? अय पप्पा हो. पप्पा म्हणजे काय? कोंबड्याला दाणं टाकताना काय म्हणता? पप्पा 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 त्याला कोंबडा. सरळ बापाला म्हणायचं कोंबडी पळाली तंगडी धरून बरं का. कशाला पप्पा तरी म्हणायचं? थोडं शिकवा हो, पोरांना शिकवा जरा. बाबा दादा काहीतरी म्हणाला शिकवा, पप्पा ही काय चीज झाली का? मग ते म्हणले आई जरा शांत बस, मी लहान होणार आहे पण तुम्हाला सांगायचं म्हणून मोठा झालोय. ऐका, मी जन्माला आलो की आल्या आल्या मला एका टोपलीत ठेवा आणि नंदाच्या घराला घेऊन जा. महाराज तिकडं न्या मला मावशीकडे, म्हणजे मला तिकडं जाऊन शांत होता वाटेल. मग आता वसुदेव देवांना विचारतायत, देवा तो देव जरी असला तरी आम्ही बंधनात अडकलेली माणसं आहोत. आम्हाला संसार बंधन आहे, आम्हाला कर्मबंधन आहे, आम्हाला जन्म मृत्यूचं बंधन आहे, आम्हाला वासनेचं बंधन आहे. एवढ्या बंधनात आम्ही अडकलेली माणसं आणि तुला स्पर्श करणं सोपं आहे का? वसुदेव देवांना भगवान श्रीकृष्ण सांगतात, आहो पिताश्री एकदा मला हात तर लावा. पायचे बंधन भगवंताला हात लावलेला, सगळे बंधनं गळाली, टोपली घेतली आणि ठरलं न्यायचं नंदाच्या घराला. मदनी गोकुळाला, मदनी गोकुळाला, मदनी गोकुळाला, सगळे दार उघडले महाराज. खुल गए सारे ये ताले, हुई क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. खुल गए सारे ये ताले, हुई क्या बात हो गई, खुल गए सारे ये ताले, हुई क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. चालीवर जाऊ नका, शब्दावर जावा. लगेच चालीवर जाचाल महाराज बरं का.
चाल हिंदी गाण्याचे पण शब्द कथेतले आहेत. मग महाराज सुंदर असं देवाचं सगळे द्वार खोलले, सगळे सैनिक झोपी गेले, निघाले. धड 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 पाऊस पडतोय महाराज, काही सुधरत नाही वसुदेवांना. चालतायत यमुना आडवी आली महाराज, यमुना आडवी आली. यमुनातून जाण्यासाठी मार्ग निघत नव्हता. गोट्यापर्यंत पाणी आलं, गुडघ्यापर्यंत आलं, मांडीपर्यंत आलं, कमरेपर्यंत आलं, छातीपर्यंत आलं, तोंडापर्यंत आलं. आता नाकात घुसायला लागलं. देवाला वाटलं आता डंगर मरतोय, आता काय राहत नाही. आणि ही जर मी आलं तर मी बी मरण. देव नाही मारायचा, ज्याला मरण नाही तो देव आहे. मग काय करायचं? ती म्हणलं काय चाललंय तुझं माते, काय माझ्या म्हाताऱ्याला त्रास द्यायला लागली? दी की वाट, जाऊ दे की. यमुना माता म्हणली आयुष्यभर तुझ्या चरणाचं आयुष्यभर वाट पाहिली आणि तुझं दर्शन न घेता मी ह्याला जाऊ देत असते वय. यान बाया लय दटकुल्या, तशा नाही जाऊ द्यायच्या. आपलं साधल्याशिवाय जाऊ देणार नसतेच जाऊ देत. देव म्हणला बाई तुझ्याच मनावर. डावा पाय काढला, डाव्या पायाचा अंगठा यमुने मातेला स्पर्श झाला. झाल्या यमुना माता दुभंगली आणि वसुदेवांना गोकुळापर्यंत रस्ता दिला. मग आता वसुदेव गोकुळामध्ये पोहोचले. भगवान श्रीकृष्णाला ठेवलं, मुलीला घेतलं, माघारी आले. सगळे दरवाजे पुन्हा बंद झाले, सगळी बंधनं पुन्हा बंद झाली. बघा बरं का, माया म्हणजे संसार, तेच्या मम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मैया वेशीत चेतसा. संकल्पावी माया संसाराची. संसार म्हणजे मायावी जाळे. एकदा संसाराला आपल्याकडं आणलं की सगळी बंधनं पुन्हा लागतात आणि देवाला जवळ केलं की सगळी बंधनं तुटतात. माया म्हणजे खरोखरची बायको नाही. आणि तसं मी विचार केला तर संसार म्हणजे मायावी जाळच आहे ना. तुम्हाला माहीतच असेल, एखाद्या पोरीच्या प्रेमात पडलं की काय सुधरत नाही बिचाऱ्याला. किती तर नुसते पायात मेले महाराज, काय सांगायचं. पण हे बघा, असं नसलं पाहिजे. प्रेम वेगळं, माया वेगळी, संसार वेगळा. चला जाग्यावर या. मग महाराज माया आली तशी रडायला लागली. सगळे जागे झाले, सैनिक उठले आणि सैनिकांनी कंस मामाला जाऊन सांगितलं 8वी जन्मली. काय सांगितलं? 8वी. येणार होता 8वा, आली 8वी. असा कसा गोळ झाला? आणि देवाची आकाशवाणी खोटी ठरली? शक्यच नाही. म्हणले काय का असं ना, तिला घेतलं, गर गर फिरवलं, भिंतीवर आपटणार तेवढ्यात माया निष्ठली. माया कुणाच्याच हातात येऊ शकत नाही. माया निसटली, निसटल्या आकाशवाणी झाली. तुझं लागी बधी, तुझं लागी बधी, उपजला मज आधी, उपजला मज आधी, उपजला मज आधी. लय उड्या मारू नको बाबा. तुम्हाला काय मारतो? तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलाय आणि तुझा काटा काढणार यात वाद नाही. महाराज कधी ना कधी दृष्टाचा नाश होतो. माझी समजते तुमची लय आगाव आहे. म्हणलं माझीच काय करायचं? टाकू म्हणली मारून. बरं आहे म्हणलं, टाकू मारून. कधी मारायची? चांगल्या कामाला उशीर कशाला म्हणली? आज रात्री 12 वाजताच मारायची. माता मावल्या पटपट बोलायचं. कोण मारायची? कोण मारायची? सासू. कधी? हा, श्री संत नंदी महाराज संस्थानला माझी नम्रतेची विनंती. आज रात्री 12 वाजता जर काय आसपासच्या गावात घडलंच, आपल्यावर ढकलायचं, ह्यांनी निस्तारायचं बरं का. आपला काही एक संबंध नाही. ठरलं ना महाराज. मारायची 12 वाजता होती. 72 नकरेवाला 11 वाजताच उठला. ह्यानं घरातली म्हातारी आणली दारात, दारातली म्हातारी नेली घरात. आता म्हणलं चल माराय. या जातीला काय माहिती, या जातीनं काय गोळ घातलाय. तिने दगड घेतला, नवऱ्याच्या हातात दिला, म्हणली मारा. नवरा किती कडू. नवरा म्हणला कशी जरी असली तरी माझी आय आय तूच मार. बरं आहे म्हणली, मीच मारते, माझी कुठं आय आहे. तिला काय माहिती पंगडा खाली कोणाची आय आहे. तिनं दगड घेतला, म्हातारीच्या डोक्यात. म्हातारी जागेवर खलास. पोत्यात बांधली, पुरात नेऊन सोडली. गपचूप बसाव की नाही. पण बाईकची जात ग बसत. कीर्तनात 1000 गडी खपत्याल, 2-4 बायका खुशाल मान्य करतात. बघा 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 बघा, एवढ्या लवकर कोण मान्य करणार नाही. खरं सांगते, बाई सारखी आग लावणारी जात दुसरी. काय म्हणणं तुमचं? नवरा बायको कधी पेट्रोल भरायला गेले, बायकोला आत नेता, अय गडी नेता का? कुठं सोडता? पंपाच्या बाहेर. त्याचं कारण आहे,
पंपावर लिहिलेलं असतं येते आग लावणाऱ्या गोष्टी सक्त म्हणायचे बरं का. ज्याला कळलं त्यालाच कळलं. लय अवघड आहे महाराज. नवरा बायकोची भांडणं लागली आणि बायका म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार शेतीवाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते. मी काय काय सांभाळू. नवरा म्हणला तुझ्या पाया पडतो, फक्त तोंड सांभाळ, बाकी सगळं मी सांभाळतो बरं का. तेवढं जरी सांभाळलं तरी लय झालं. आणि बायकांचे भांडणातले ठरलेले वाक्य असतात. प्रत्येक बायको प्रत्येक भांडणात प्रत्येक वेळी प्रत्येक गड्याला एक वाक्य म्हणते, म्हणजे म्हणतेच पटलं तर फक्त होय म्हणा. ठरलेलं वाक्य मी हाय म्हणून टिकले. ए गडी काय म्हणते बायको, काय करी तुम्हाला बी असतीलच की. हा काय म्हणते बायको, मी हाय म्हणून टिकले. दुसरी असती तर कसं पाठ आहे बघा की, मागेच गेली असती. लय खुश हो नका. ती मनातल्या मनात म्हणतय तू उलट मी दुसरी केली असती, तू काय जाईना दुसरी काय येईना. काय खरंय महाराज. मग जीवनामध्ये ना लय विश्वास ठेवू नका. चला मग महाराज शांत बसावं की नाही. हिने ताकाचा डेरा घेतला, रवी घेतली आणि घुसळण करायला सुरुवात केलं. गपचूप करावं की नाही. गाणं म्हणत करायची. काय गाणं म्हणायचे. ताक करते खरातन सासूबाई गेली पुरात, ताक करते खरातन सासूबाई गेली पुरात. नवरा झोपेतून उठला, माझा मॉडेल लयच उतू आलाय वाटला, हिचा जाळ काढायच पाहिजे. त्यानं बी चरवी घेतली आणि म्हशीपाशी गेला. चरवी म्हशीपाशी गेला. गाणं म्हणत धार काढायचा. काय गाणं म्हणायचं. धार काढतोय दारातन पटेल आय आय घरात, धार काढतोय दारातन पटेल आय आय घरात. महिला मंडळ आता कसं वाटतंय. मला हे नव्हतं सांगायचं. मला सांगायचं हे होतं जे कराल ते पदरी पडल यात वाद नाही. मग महाराज आम्ही असं जन्माला येऊन काय पुण्य केलंय की पांडुरंगाने आम्हाला पुन्हा जन्म दिला. तुम्ही जर त्याला पांडुरंग आमचा पिता रुक्मिणी आमची माता एवढं प्रेम जर त्याच्यावर केलं ना, तुम्ही काहीही मागा, कारण मागण्यासाठी मागणाऱ्याचा अधिकार असला पाहिजे. आणि हे बघा माणूस आहे ना एकाच वेळेस या बंधनातून मुक्त होतो. कुठल्या ह्या जन्म मृत्यूच्या. कारण 4 बंधनांनी माणूस बांधलेला असतो. कर्मबंधन, संसाराचं बंधन, जन्म मृत्यूचं बंधन आणि वासनेचं बंधन. या 4 बंधनामुळे माणसाला पुन्हा पुन्हा जन्म येतो. पण जर या 4 बंधनापासून मुक्ती हवी असेल, देवाची हे द्वारी वा क्षणभरी त्याने मुक्ती 4 साधी आल्या. मग महाराज एवढं बंधन सोडायचं म्हणजे आम्हाला जेव्हा हवाय तेव्हा आम्हाला मानव जन्म. आता बघा तुम्ही म्हणाल एका अभंगात तुकोबाराय म्हणतात एक वेळ करी या दुःखावाय गेले दुरितांचे. उपजून या पुढते येऊ. मग अधिकार आहे का तुकोबारायांना हा की तुकोबारायांनी भगवंताला म्हणावं मला जेव्हा हवं तेव्हा जेवणमध्ये आहे ना अधिकार. ज्या तुकोबारायांनी भगवंताच्या नामासाठी एवढा त्रास सहन केला. अरे बायको लेकर अन्न अन्न करून मेली तरी तुकोबारायांनी विचार नाही केला. सगळा संसार लयाशी लावला. फक्त एकच केलं महाराज. आणि कायम लक्षात ठेवा थोडा त्रास होऊ द्या बरं का, थोडा त्रास होऊ द्या, पण निंदकाचे घर असावे. अरे बोलू द्या, वाईट बोलतायत ना बोलू द्या, वाईट म्हणतायत ना म्हणू द्या. उलट वाईट म्हणण्याने आपण मोठे होतो. आणि ज्याला निंदा सहन होत नाही ना तो जीवनात कधीच मोठा होऊ शकत नाही. आणि या जन्मात तरी भरपूर, या युगात तरी भरपूर वाईट बोलणार आहेत. आपली जात म्हणजे खेकड्याची आहे. एका डब्यात खेकडे ठेवा आणि एका डब्यात मासे ठेवा, बाहेर काय पडतील? मासे पडणार, खेकडे नाही. आणि खेकडे ना आपण एक आहेत.
एक खेकडा वर चालला की 2-4 जण मिळून त्याचे पाय वाढतात. सगळे मिळून एकट्याला वर जाऊ देत. एखादा बारका पोरगा टाळ वाजवतोय, चुकतय, चुकू द्या की राव, शिकवा त्याला. पण म्हातारा त्याला म्हणतं काय ठेव ठेव टाय टाय ठेव. मग पोरगा म्हणतो टाळण सप्ता बघून घेईल. गुंडच झाला पोरगा. करतोय चांगलं तर करू द्या ना. पोरं सुद्धा सुधारतात. मुलं काय ते काय जन्मताच वाईट असतात असं नाही, पण सुधारवणारे आपण आहेत ना. आपण सुधारवलं तर सुधारतील, नाही तर नाही. त्यामुळे सुधारवणं गरजेचं आहे. आणि कसं असतं ना, कधी माणसाने लक्ष द्यायचं नाही, बिलकुल लक्ष द्यायचं नाही. आणि लक्ष दिलं तर फायदा होत नाही महाराज. लक्ष देऊ नका. आणि जर चांगलं होत नाही ना, वाईटही करायचं नाही. माझी एक माळकरी बाई होती, मुलगी होती, आणि तिला असा खटकाच्या वाहनाचा नवरा भेटला. तुम्हाला कळलं कसला. त्याला 2 टाइम खायला लागायचं. पण इथं बसले माळकरी हातावरी करा. त्यांच्या गळ्यात तुळशीचे माळ आहेत, बरेच आहेत. घ्या. किती टक्के तुमचं गाव माळकरी असेल? गाव आता हे बऱ्याच भागातली येते. किती टक्के गाव, कवना गाव किती टक्के माळकरी असेल? 50%, 40%, 35% तरी ढकला. शासन मान्य पासिंग आहे. 30%, 10%, 5%. काय हे म्हणताय काय राव? तुम्हाला काय वाटलं पाहिजे? हे बघा आता नियम, बिना माळ घालता जर मी आला, त्याच्या मातीला तुम्ही गेला, त्याच्या तोंडात तुळशीचं पान घालायचं नाही, कोंबडीचं पग घालायचं, नाहीतर आखी बॉयलर कोंबडी घालायची, पण पान म्हणून घालायचं नाही. आयुष्य गेलं ना महाराज. खाण्यापिण्यात खायचं ते खारे. स्वतःला ठेच लागली तर जीव तळमळतो, आणि एखाद्या प्राण्याचा जीव घेऊन पोट भरता. वाटलं पाहिजे की माणूस म्हणून जन्माला आलात, आणि माणसासारखेच वागा महाराज. थोडाफार विचार करत जा. आपल्याला झालं तो त्रास आणि लोकांना झाला तो वास, असं नसतं महाराज. त्यामुळं नाही माळ घालायची, घालू नका, पण वाईट मार्गाला जाऊ नका. काही माणसं मग म्हणतात महाराज माळच घालायची काय गरज आहे? मी खात नाही पित नाही पण माळ नाही. कशाला दाखवायचं लोकाला मी लय माळकरी आहे म्हणून? हे जी बायको जर म्हणली माझा नवऱ्यावर लय प्रेम आहे, मंगळसूत्र घालायची काय गरज आहे? जमतंय का? हे ठेवीन का बायकोला तसा? एवढं मोठं तर घालीन का नाही? का घालीन? कारण त्याला दाखवून द्यायचंय लोकांना की माझी बायको माझी हाय. बरोबर आहे का नाही? तसं पांडुरंगालाही वाटलं पाहिजे की नाही, अरे माझं बी डोरलं ह्याच्या गळ्यात तसा तुळशी हार गळा, कासे पितांबर आवडे निरंतर घ्यायची द्या. आणि तुळस इतकी श्रेष्ठ आहे ना, किती परफ्यूम मारा, किती मागाचं डिओ घ्या महाराज, किती सुंदर साबण लावा, किती सुंदर वासाचं तेल लावा, फक्त स्वच्छ होईल, फक्त स्वच्छ होईल. पण जर निर्मळ करायचं असेल तर माळेसारखं दुसरं पवित्र काही सुद्धा नाही. त्यामुळं माळ गळ्यात असणार. ज्याच्या गळ्यात माळ नाही ना त्याला वर जागा नाही. ज्याच्या दारात तुळस नाही ना, तुकोबाराय म्हणतात नरकापेक्षा खालची भूमिका त्या घराला दिलेली आहे महाराज, ज्याच्या दारात तुळस नाही. म्हणून तुळस घरात, दारात, देवघरात देव, गळ्यात तुळस, कपाळाला बुक्का लय असणं गरजेचं आहे. हे 2-4 गोष्टी करत जाऊ. हे बघा 2-4 गोष्टी केल्या की लेकरं सुद्धा चांगली जन्माला येतात. रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला, रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला. गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या पोटाला. अरे तुकोबाराय ज्ञानेश्वर माऊली येतील तुमच्या पोटाला. तुमच्या पोटात चांगली लेकरं जन्माला येते. घरात परमार्थ असेल तर, परमार्थ नसेल तर अहो इथं आई बापाच्याच गळ्यात माळा नाही. 8वीचं पोरग होतं, 8वीचं मावा चोळतो मावा. मला बोलायची सवय, लाज वाटते का गाबड्या तुला? चिडीतला पॅन्टी त्याच्यावर तर मावा चोळायला लागला. ती मला काय म्हणलं माहितीये का? ए तू कोण? महाराज बिराज तिकडं माडपाक. आपण आपल्या बापाला भेट नाही चलो तिकडा. मी काय बोलणार महाराज? समोरून त्याचा बाप आला, त्यानं चोळलेली माव्याची मूठ पटकन मागं घेतली. मी म्हणलं का रो? आताच म्हणलं होतं ना बापाला भेट नाही. ती म्हणला ए बापाला बिनरातला आपण नाही. म्हणलं मग मागं का घेतली? ती म्हणलं ती कडू त्यातलीच अर्धी मागतोय म्हणून मागं घेतली. बरं का आता बापच या जातीचा पोरग का माळकरी निघणार आहे का? आई बाप चांगली असणार. धन्य माता पिता शुद्ध बीजा पोटी फळे महाराज. लेकरं चांगली जन्माला यावी असं वाटतंय ना. छत्रपती शिवराय जन्माला आले कारण आई होती. माझ्या जिजाऊची पुण्य आई कशी आली या फळाला, तो बापाचा पाप राजा शिवाजी जन्माला. धन्य धन्य थोराई शिवरायांची जिजाई. महाराज आई चांगलं असणं गरजेचं आहे. आई बाप चांगले असले की सगळं चांगलं होतं. आता जीवनामध्ये तेवढं फक्त करा. वेळ आहे तर समजून घ्या. एकदा वेळ गेली ना, वेळ म्हणजे देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल, देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल, काळोबा खाईल त्याशी काळोबा खाईल, काळोबा खाईल त्याशी काळोबा खाईल,
पिंजरा खाली, तुला हिफाजत करले, तुला करे रखवाली। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। महाराज सोडून जाणार आहे, हाय तवर माळा घाला, हाय तवर नीट जगा, लोकांचं भलं करा। आम्हाला पटत नाही महाराज। आम्हाला एक माणूस डॉक्टरकडे गेला, म्हणला 4 दिवस झालं पोटात दुखायले। डॉक्टर म्हणला का र, खाण्यात बदल, पिण्यात बदल, वातावरणात बदल, पोटात कसं दुखायलंय? ती म्हणला जेव्हापासून रामभाऊच्या हिरीला पाणी लागलंय तेव्हापासून लईच पोटात दुखायला लागलंय। आता त्याच्या हिरीच्या पाण्यावर तुझ्या पोटात दुखत असन, पोटात दुखणं थांबन का? बिलकुल नाही। नका रे बाबा हो, जीवनामध्ये लोकांवर जळू नका। होत असली तर आपापली प्रगती करा, आपल्यावर जायच्यात ना जळू द्या। अरे तुकोबारांना काय कमी नावं ठेवली का? हाणलं मारलं देवाचं नाव घेऊ नको म्हणून, पण ज्यांनी त्रास दिला ना वैकुंठ गमनाच्या वेळेस सगळ्यात जास्त डोळ्यात पाणी त्यांच्याच होतं महाराज। तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी